नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन भारताशी संबंधित घटक महाजनपदे। आपल्याला माहिती आहे की 16 महाजनपदे जी होती ती महत्त्वाची होती। तर प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही पाहिलं तर प्राचीन भारतावर आणि त्यातही या महाजनपदांच्या माहितीवरती आपल्याला 2-3 प्रश्न आलेले दिसतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या माध्यमातून या महाजनपदांची तयारी करूया। तर पहिला प्रश्न आहे, जनपदे साधारणपणे कोणत्या कालखंडात अस्तित्वात आली? तर याचं उत्तर आहे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 या कालावधीमध्ये जनपदे साधारणपणे अस्तित्वात आली असं आपण समजतो। त्यानंतर जनपदे म्हणजे काय? तर जनपदे म्हणजे काय? तर छोटी छोटी राज्ये जी निर्माण झाली होती त्यांनाच आपण जनपदे असं म्हणतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, जनपदांच्या संदर्भात गणपरिषद म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ज्येष्ठ व्यक्तींची सभा। तर जनपदाच्या संदर्भात जी गणपरिषद स्थापन व्हायची तर त्यामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश असायचा। ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश असणाऱ्या सभेला किंवा मंडळालाच गणपरिषद असं म्हटलं जायचं। गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय जेथे घेत त्या सभागृहाला काय म्हटलं जाई? तर याचं उत्तर आहे संथागार। आता या ठिकाणी पहा, संथागारामध्ये निर्णय कोण घ्यायचे? तर गणपरिषदेचे सदस्य घ्यायचे आणि ते कशासंबंधी घ्यायचे? तर राज्यकारभारा संबंधीचे निर्णय घ्यायचे। म्हणजेच जनपदामध्ये किंवा जनपदांच्या काळात राज्यकारभारासंबंधीचे निर्णय कोण घ्यायचे? तर गणपरिषदेचे सदस्य घ्यायचे। ज्या ठिकाणी ते जमायचे आणि हे निर्णय व्हायचे त्याला संथागार असं म्हटलं जायचं। पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, विचारला गेलेला आहे आत्तापर्यंत अनेकदा आणि पुन्हाही विचारला जाऊ शकतो। तो म्हणजे गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते? किंवा असाही येईल की गौतम बुद्ध कोणत्या गणराज्याशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे शाक्य गणराज्य। पुढचा प्रश्न आहे, भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत पसरलेले जनपद कोणते? हा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारलेला आहे। तर याचं उत्तर आहे अशमक। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशमक। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाजनपद महाराष्ट्राच्या काही भागावर पसरलेले होते? प्रश्न वेगळ्या स्वरूपात तोच आहे, उत्तर आहे अशमक। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाजनपदे म्हणजे काय? आपण जनपदे पाहिले, आता महाजनपदे म्हणजे काय? तर भौगोलिक सीमा विस्तारलेली बलशाली जनपदे म्हणजेच काय? तर जनपदांची सीमा विस्तारत गेली आणि त्यातूनच मग महाजनपदांची निर्मिती झाली। इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत किती महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते? तर याचं उत्तर आहे 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं। पुढचा प्रश्न, 16 महाजनपदांमध्ये सर्वाधिक सामर्थ्यवान महाजनपदे कोणती होती? तर याचं उत्तर आहे कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 जनपदे जी होती ती सामर्थ्यवान होती, विशेष प्रबळ होती। त्यानंतर कोसल महाजनपदाची राजधानी कोणती होती? तर याचं उत्तर आहे श्रावस्ती ही कोशल महाजनपदाची राजधानी होती। तर यावर हमखास प्रश्न आहेत परीक्षेमध्ये। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या राजधान्या कशा पद्धतीने पाठ करायच्या तेही पाहूया। गौतम बुद्ध कोसलमधील कोणत्या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते? तर याचं उत्तर आहे जेतवन विहार। हे नाव लक्षात ठेवा, हा प्रश्न यंदा येऊ शकतो। गौतम बुद्ध कोसलमधील कोणत्या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते? तर जेतवन या प्रसिद्ध विहारामध्ये ते दीर्घकाळ राहिले होते। कोसलचा राजा प्रसेनजित, आता इथेही प्रश्न तयार होतो की कोसलचा राजा प्रसेनजित हा कोणत्या 2 धार्मिक विचारवंतांचा समकालीन होता? तर त्याचं उत्तर आहे महावीर व बुद्ध, म्हणजे गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांचा समकालीन असलेला राजा होता कोसलचा कोण? तर प्रसेनजित हा। वत्स महाजनपदाचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात झाला होता? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासचा प्रदेश। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा जो वत्सचा भाग आहे तर तो प्रयागच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्याच्या अवतीभोवती झालेला होता। वत्स महाजनपदाचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि राजधानीचे शहर कोणते होते? तर याचं उत्तर आहे कौशंबी, त्यालाच कोसम असंही म्हटलं जातं, कौशंबी किंवा कोसम। पुढचा प्रश्न, वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा कोणाचा समकालीन होता? आता वत्स महाजनपदाचा राजा उदयन हाही एक प्रकारचा प्रश्नच आहे। त्यानंतर तो कोणाचा समकालीन होता? तर गौतम बुद्धांचा समकालीन होता। अवंती महाजनपदाची राजधानी कोणती होती? तर अवंती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहे। अवंती महाजनपदाची राजधानी कोणती होती? तर उज्जैनी होती, उज्जैन म्हणतो आपण ज्याला। अवंतीचा राजा प्रद्योत, म्हणजे जर विचारलं प्रद्योत हा कोणत्या
महाजनपदाचा राजा होता तर तो अवंतीचा होता. अवंतीचा राजा प्रद्योत हा कोणाचा समकालीन होता तर तो होता वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांचाही समकालीन होता. अवंतीचा राजा प्रद्योत. आणि या ठिकाणी अवंती नगरी कोणत्या राज्याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले, म्हणजे जे अवंती जे होतं ते मगध साम्राज्य या ठिकाणी पहा याच्यामध्ये विलीन झालं. तर नंदीवर्धन याच्या काळामध्ये काय झालं तर अवंती हे जे महाजनपद होतं ते मगध यामध्ये सामील झालं. प्राचीन मगध महाजनपदाची राजधानी कोणती होती हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राजगृह ही होती. राजगृह किंवा यालाच काय म्हटलं जातं राजगीर असं पण म्हटलं जातं. राजगृह किंवा राजगीर ही प्राचीन मगध महाजनपदाची राजधानी होती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मगध महाजनपद. बिंबिसारचा राजवाडा कोणत्या वास्तुविशारदाने बांधला होता तर त्याचं उत्तर आहे महागोविंद. हे नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. बिंबिसारचा राजवाडा कोणत्या वास्तुविशारदाने बांधला होता तर त्याचं उत्तर आहे महागोविंद. जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता तर याचं उत्तर आहे राजा बिंबिसार, म्हणजे बिंबिसारच्या दरबारात होता. जीवक हा वैद्य हा प्रसिद्ध वैद्य होता. आणि महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न यापूर्वी देखील बरेचदा रिपीट झालेला आहे, त्याकडे लक्ष असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली तर त्याचं उत्तर आहे राजगृह किंवा राजगीर या ठिकाणी झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न पहिली बौद्ध संगीती म्हणजेच काय, संगीतीलाच काय म्हणतो आपण परिषद किंवा परिषदेलाच काय म्हणतो संगीती. तर पहिली बौद्ध परिषद कोणाच्या कारकिर्दीत झाली तर त्याचं उत्तर आहे अजातशत्रू याच्या कारकिर्दीत झाली. हे बिंबिसार, अजातशत्रू, शिशुनाग हे कोणत्या गणराज्याशी किंवा महाजनपदाशी संबंधित होते तर ते होते मगध या महाजनपदाशी संबंधित होते. अजातशत्रूने कोणत्या नव्या राजधानीचा पाया घातला जे पुढे पाटलीपुत्र म्हणून प्रसिद्ध झाले तर त्याचं उत्तर आहे पाटलीग्राम. यालाच पुढे काय नाव दिलं गेलं पाटलीपुत्र हे नाव दिलं गेलं किंवा पाटलीपुत्र या नावाने ते पुढे प्रसिद्ध झालं. आजचे पाटणा शहर कोणत्या प्राचीन नगराच्या परिसरात असावे तर त्याचं उत्तर आहे पाटलीपुत्र. म्हणजे या पाटलीपुत्र जे आहे प्राचीन नगर ते आजचं जे आपलं या ठिकाणी पाटणा आहे बिहारमध्ये तर त्या परिसरात असावं. पुढचा प्रश्न मगधाचा कोणता राजा अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडून उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आणण्यात यशस्वी झाला. याचं उत्तर आहे शिशुनाग. शिशुनाग हा मगध सम्राट होता आणि हे त्याचेच पूर्वज होते. तर त्यांनी हे अवंती या ठिकाणी आहे, कोसल आहे, त्यानंतर वत्स ही जी काही जनपदे होती महाजनपदे तर त्यांना आपल्या अंमलाखाली त्यांनी आणलं आणि जवळजवळ सर्व उत्तर भारत आपल्या अंमलाखाली आणण्यात तो यशस्वी झाला. तर कोण होता तो तर शिशुनाग हा होता. मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता कोणत्या काळात होती त्याचं उत्तर आहे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324. आता इसवी सन पूर्व असल्यामुळं 364 आधी येतं आणि नंतर 324 म्हणजे आपण या पद्धतीने येतो इसवी सनाकडे येतो आपण. हे इसवी सन पूर्व आहे तर 364 ते 324 अशा पद्धतीने मोजलं जातं. त्यामुळे ते लक्षात ठेवा इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंदराजाची सत्ता होती. नंदराजांनी त्यांच्या सैन्यात कोणत्या 4 दलांचा समावेश केला होता हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर त्याचं उत्तर आहे पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ. आता पहा पायदळ आहे, घोडदळ आणि रथदळ आहे आणि त्यानंतर हत्तीदळ आहे. तर नंदराजांनी पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ या 4 दलांचा समावेश केला होता. त्यालाच आपण काय म्हणतो चतुरंग दळ असं म्हणतो. पुढचा प्रश्न नंद राजांनी राजकारभारात किंवा राज्यकारभारात कोणती प्रमाणित पद्धत सुरू केली तर उत्तर आहे वजनमापांची. म्हणजे नंदराजांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता तर याचं उत्तर आहे धनानंद हा नंद घराण्याचा शेवटचा राजा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न नंद राजवटीचा शेवट करून मौर्य साम्राज्याचा पाया कोणी घातला तर याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य याने. अश्मक जनपदाचे आधुनिक ठिकाण कोणते आहे हा प्रश्न यापूर्वी पण आपण अभ्यासला आहे, परंतु प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो आणि हा प्रश्न कायम विचारलेला आहे. तर अश्मक जनपदाचे आधुनिक ठिकाण कोणते आहे त्याचं उत्तर आहे औरंगाबाद महाराष्ट्र. आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो तर औरंगाबाद आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अजून हेच नाव आहे, त्यामुळे प्रश्नपत्रिकेत एखाद्या वेळेस हेच नाव येण्याचा संभव आहे. तर दोन्ही लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
काशी महाजनपदाचे आधुनिक नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे बनारस हे काशी या महाजनपदाचे आधुनिक नाव आहे। या ठिकाणी तुम्ही पहा, हे काशी जनपद आहे, महाजनपद आहे, त्याचं आधुनिक नाव बनारस हे आहे। मत्स्य महाजनपदाचे आधुनिक ठिकाण कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे जयपूर हे मत्स्य जनपदाचे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे मत्स्य जनपद, तर त्या ठिकाणी त्याचं आधुनिक ठिकाण कोणतं आहे? तर ते जयपूर आहे। वृज्जी महाजनपदाचे आधुनिक ठिकाण कोणते आहे? आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त टॅब्युलर फॉर्ममध्ये किंवा तक्त्याच्या स्वरूपामध्ये याचा अभ्यास करूया। तर उत्तर बिहार हे याचं उत्तर आहे। वृज्जी जे जनपद होतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर त्याचं आधुनिक ठिकाण उत्तर बिहार आहे, म्हणजे त्या परिसरात ते होतं पूर्वी। कोसल राज्याचे मगधमध्ये विलीनीकरण होण्यापूर्वी वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ न टिकल्यामुळे ते कोणत्या राज्याच्या राजाने जिंकून घेतले? तर त्याचं उत्तर आहे अवंतीच्या राजाने कोसल राज्याचे मगधमध्ये विलीनीकरण होण्यापूर्वी वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ न टिकल्यामुळे ते कोणत्या राज्याच्या राजाने जिंकून घेतले? तर ते अवंतीच्या राजाने जिंकले होतं। मगध साम्राज्याचा उदय आणि विस्तारामागील कोणत्या राजांचे योगदान महत्त्वाचे आहे? म्हणजेच काय, तर मगध साम्राज्याचा जो उदय झाला आणि विस्तार झाला त्यात योगदान कोणत्या राजांचं महत्त्वाचं आहे? तर बिंबिसार, त्याचा मुलगा अजातशत्रू आणि शिशुनाग यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न, गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधणाऱ्या 3 श्रीमंत व्यापाऱ्यांचे आश्रयस्थान असलेले नगर कोणते? तर याचं उत्तर आहे कौशांबी। चतुरंग सैन्य किंवा चतुरंग दळ या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या दलाचा समावेश होत नाही? तोच प्रश्न पण वेगळ्या स्वरूपात विचारला आहे। आपल्या लक्षात आलं पाहिजे की नौदलाचा समावेश त्यात नसतो, तर पायदळ, रथदळ, हत्तीदळ आणि चौथं कोणतं आहे मग घोडदळ यांचा समावेश असतो। कुरु महाजनपदाचे आधुनिक ठिकाण कोणते आहे? तर या ठिकाणी पहा तुम्ही, आपण ज्याला कुरुक्षेत्र म्हणतो साधारणतः त्याच ठिकाणी हे कुरु जनपद आहे, महाजनपद। तर याचं उत्तर आहे दिल्ली। कुरु महाजनपदाचे आधुनिक ठिकाण कुठे आहे? आता दिल्ली आहे। गांधार महाजनपदाचे आधुनिक ठिकाण कोणते? या ठिकाणी पहा हे गांधार आहे, तर त्याचं उत्तर आहे पेशावर। जनपदांमध्ये राजेशाही आणि गणराज्य अशी दोन्ही शासन प्रणाली होती। काही जनपदांमध्ये राजेशाही, काही जनपदांत गणराज्य अशा दोन्ही शासन प्रणाल्या होत्या। तर गणराज्यातील राज्यकारभारासंबंधी निर्णय घेणारी प्रमुख संस्था कोण होती? तर ती गणपरिषद होती। महाजनपदांच्या उदयाचा मुख्य परिणाम काय झाला? तर छोटी जनपदे अधिक बलशाली महाजनपदांमध्ये विलीन झाली, किंवा आपण छोटी छोटी जनपदे एकत्र येऊनच काय झालं, पुढे महाजनपद तयार झालं। मगधच्या कोणत्या शासकाने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते? याचं उत्तर आहे बिंबिसार याने। बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने कोणता धर्म स्वीकारला होता? तर त्याचं उत्तर आहे बौद्ध धर्म। पाटलीपुत्र हे शहर कोणत्या 2 नद्यांच्या संगमावर वसलेले होते जे मगधची राजधानी बनले? तर त्याचं उत्तर आहे गंगा आणि सोन नदी। महागोविंद हा कोण होता? तर तो वास्तु विशारद होता। डॅश डॅश हा गौतम बुद्धांचा समकालीन होता, तर राजा उदयन हा होता। इतर पर्याय तुम्ही लक्षात घ्या, इतर पर्यायांशी कंपॅरिझन करून ठरवायचं की कोण समकालीन होता, तर राजा उदयन हा होता। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्न पाहिले 50 प्राचीन भारतीय राजवटींवरील। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या राजवटींवरील अधिक काठिण्य पातळीचे काही प्रश्न पाहूया जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की नमूद करा। धन्यवाद।